हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कर्ड राईस किंवा दही भात सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर त्यासाठी मी हे बघा 2 वाट्या भात घेतलेला आहे शिजवलेला। हा थंड भात आहे, गरम घ्यायचा नाही भात। आणि 1 वाटी दही घेतलेला आहे। आता या भातामध्ये आपण हे दही घालणार आहोत। 1 वाटी दही घालून घ्यायची या भातामध्ये। भुकेच्या वेळेस पटकन होणारी ही डिश आहे। अगदी माफक साहित्यात, घरगुती पदार्थात, घरगुती साहित्यात होते ही डिश। तर आपण आता बघणार आहोत। हे बघा 1 वाटी दही आणि हे हिमालयाचं पिंक सॉल्ट आहे। तर ह्याला सेंदा नमक सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर हे सेंदा नमक घालायचं या भातामध्ये आणि छान टेस्ट येते भाताला। आणि तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ घातलं तरी काय हरकत नाही आहे। हे सेंदा नमकच पाहिजे असं काही नाही। तर आपण आता मस्त हा दही भात आणि मीठ एकत्र करून घेऊयात व्यवस्थित। मस्त एकजीव करायचा दही भाताचा, म्हणजे छान टेस्ट येते। दही फार आंबट नाही घ्यायचं आणि फार सपक पण नाही, मध्यम चवीचं घ्यायचं। तर हे बघा मस्त आता दही भात एकत्र करून घेतलाय। आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, बघू शकताय। आणि आता आपण याला फोडणीची तयारी करणार आहोत, फोडणी घालणार आहोत या भातावर। तर हे बघा तडका पॅन ठेवलेला आहे मी या गॅसवर आणि पॅनमध्ये मी 1.5 चमचा तूप घालून घेते। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा घालू शकता, असं काही नाही की तूपच घातलं पाहिजे। पण तुपाने थोडीशी टेस्ट छान येते, तर नक्की ट्राय करा। एकदम झटपट बॅचलर्ससाठी खूप छान डिश आहे ही। तूप आपलं छान गरम झालं कडकडीत, म्हणजे आपण मोहरी घालणार आहोत या तेलामध्ये, तुपामध्ये। तर तूप छान गरम झाल्यानंतरच मोहरी टाकायची, म्हणजे ती छान कडली जाते, नाहीतर कचकच लागतं, कडवटपणा येतो आपल्या भाताला। तर बघू शकताय तूप आपलं गरम झालं। 1 चमचा मोहरी घालून घेते ही, हे बघा 1 चमचा मोहरी, नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे बघा। कढीपत्ता घालून घेते, लाल सुक्या मिरच्या घालून घेते यामध्ये। उडदाची डाळ असेल तर 1 चमचा घालायची, माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। हिंग घालायचं थोडंसं, तुम्ही यात उडदाची डाळ सुद्धा थोडीशी घाला। आणि हे बघा आपली फोडणी झालेली आहे। आता आपण ही भातावर घालून घेऊयात, व्यवस्थित अशी भातावर घालून हलवून घ्यायचा भात व्यवस्थित, बघू शकता। आता भात आपला प्लेटमध्ये काढून घेते। तर कसा वाटला दही भात मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। या कर्ड राईस खायला नक्की मला कमेंट करून सांगा कसा वाटला। थँक्यू।